हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, कैरीचा सीझन चालू आहे आणि कैरीपासून काहीच बनवलं नाही असं कधीच होणार नाही। त्यामुळे मी आज बनवणार आहे मस्त चटकदार आणि रसरशीत असा कैरीचा मुरंबा। हा मुरंबा तुम्ही अगदी वर्ष दीड वर्ष ठेवून खाऊ शकता। इतका टिकाऊ मुरंबा आपण आज इथे करणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीने कैरीचा मुरंबा कसा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 1 किलो कैरी, काजूचे काप, वेलची पावडर, बदामाचे काप, 4 ते 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 700 ग्रॅम साखर। सर्वात आधी आपण कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेऊया। व्यवस्थितपणे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। जॅम म्हणून सुद्धा तुम्ही हा मुरंबा लहान मुलांना देऊ शकता। मस्त परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। आता आपली कैरी इथे व्यवस्थितपणे सोलून झालेली आहे। आता आपण त्याचे व्यवस्थित असे काप करून घेऊया। हा मुरंबा स्टोर करून ठेवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्यात ओला चमचा किंवा खराब चमचा गेला नाही पाहिजे। त्यामुळे मुरंबा लवकर खराब होऊ शकतो। जास्त बारीक काप आपल्याला याचे करायचे नाहीयेत, मोठे काप आपल्याला इथे ठेवायचे आहेत। सेम अगदी याच प्रकारे मोठे मोठे काप आपल्याला कैरीचे करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपण इथे सर्व कैरीचे काप करून घेऊया। इथे आपले सर्व कैरीचे काप तयार झाले आहेत। इथे आपण एका कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। त्यात आता आपण हे सर्व कट केलेले कैरीचे काप टाकून घेऊयात। त्यात आता आपण अर्धा चमचा हळदी पावडर आणि चिमूटभर मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। फक्त 4 ते 5 मिनिटे ही कैरी आपल्याला शिजवायची आहे, कारण जास्त वेळ शिजवल्यामुळे त्याचा लगदा होऊ शकतो आणि त्यामुळे खातानाही त्याचा मस्त असं फील येणार नाही। 5 मिनिटे इथे आपली झालेली आहेत आणि कैरीचे कापही मस्त शिजलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता, व्यवस्थितपणे आपली कैरी इथे शिजलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून सर्व कैरीचे काप एका चाळणीवर काढून घेऊयात। सर्व कैरीचे काप आपण इथे काढून घेतले आहेत आणि हे पाणी तुम्ही वरणासाठी किंवा कढीसाठी वापरू शकता। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात साखर टाकून घेऊयात आणि आपली साखर पाण्यात बुडेल इतकंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण किती पाणी वापरलेलं आहे। सारखं हे मिश्रण आपल्याला असं ढवळत राहायचं आहे। याचा आपल्याला 1 तारी पाक तयार करायचा आहे। 1 तारी पाक तयार होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला ढवळतच राहायचं आहे। इथे पाकाला मस्त अशी उकळी आलेली आहे। ऑलमोस्ट आपला पाक इथे तयार झालेला आहे। अशा प्रकारे 1 तारी पाक आपला झाला पाहिजे। आता या स्टेजला आपण इथे बॉईल केलेले कैरीचे काप टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। साधारणतः 10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर हा मुरंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्यात काजूचे काप, बदामाचे काप, लवंग आणि दालचिनी, वेलची पावडर आणि 7 ते 8 केसरच्या काड्या टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। ड्रायफ्रूट इथे टोटली ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रूट टाकल्यामुळे मध्ये मध्ये येणारा क्रंच खूपच मस्त लागतो। त्यामुळे मी इथे ड्रायफ्रुट्स टाकले आहे। व्यवस्थितपणे आपला मुरंबा इथे शिजतोय। हा मुरंबा तुम्ही धपाटे किंवा पराठ्या सोबतही खाऊ शकता। खूपच मस्त याची चव लागते। मग अगदी घाईच्या वेळेत लहान मुलांना जर टिफिन द्यायचा असेल तर चपातीला लावून रोल करून दिला तरी ते आवडीने खातील। 10 ते 15 मिनिटानंतर आपला मुरंबा मस्त असा शिजून तयार झाला आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त थिक असा मुरंबा आपला इथे तयार झाला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊयात। हा मुरंबा आपण रूम टेम्परेचरला थंड करून घेऊयात। मुरंबा आता व्यवस्थितपणे असा थंड झाला आहे। तो एका स्वच्छ कोरड्या अशा काचेच्या बरणीत आपण टाकून घेऊयात। मस्त असा चटपटीत आणि रसरशीत मुरंबा आपला खाण्यासाठी तयार आहे। आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच येऊ आता नेक्स्ट रेसिपी घेऊन।